SPN न्यूज आवाज नाशिकचा। चालता मला काही सर चालणार नाही। एक मिनिट तुम्ही हात लावू शकत नाही। तुम्हाला कोणी हात लावला? नाही लावू शकत नाही। जबरदस्ती आमचा आवाज दाबताय आम्हाला बाहेर काढा म्हणजे कुठलं घेऊन जा ही कुठली पद्धत झाली। हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी। एक मिनिट लोकशाहीचा गुलाम तुम्ही आहे, खोटं आहे, लोकशाही दाबताय। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। हुकुमशाही मुर्दाबाद, लोकशाहीचा झाला खून, अशा घोषणा देत प्रशांत खरात यांचा मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप। सविस्तर वृत्त असे। काल दिनांक 16 जानेवारी रोजी नाशिक मनपा निवडणुकीचे निकाल हाती आले। त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवार सौ आशा प्रशांत खरात यांना पराभवाचा सामना करावा लागला। परंतु फेर मतमोजणी करण्यासाठी प्रशांत खरात यांनी मतमोजणी चालू असलेल्या दालनात फेर मतमोजणीची मागणी केली आणि हुकुमशाही मुर्दाबाद, लोकशाहीचा खून झाला, अशा घोषणा यावेळी दिल्या। प्रभाग क्रमांक 27 मधील नागरिक देखील सौ आशा प्रशांत खरात आणि प्रशांत खरात यांच्यासाठी रस्त्यावर उतरले होते आणि न्यायाची मागणी करीत होते। 10 वर्ष झाली आम्ही कळकळीने आमचा भाऊ नगरसेवक म्हणून आम्ही एवढ्या जनतेला मतदान केलं, कुठे गेलं, आमचा काय घोळ केला, आम्हाला न्याय पाहिजे आणि घोळ करण्यावाला तुम्ही आणलाच पाहिजे समोर आणि आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला आमच्या भाऊची खुर्ची पाहिजे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।